खूप दिवसांची खरेदी बाकी होती म्हणून मार्केटमध्ये गेलेलो आणि मी काय खरेदी केली हे पुढे बघायला मिळेलच तुम्हाला. हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर मी किशोरी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर चला, अमावस्येच्या दिवशी ना घरामध्ये आवर्जून झाडू आणत असते, म्हणजे आपल्या घरातली झाडू खराब झाली की नवीन आणत असते. तर तीच झाडूची खरेदी करायची होती, ती घेतली. त्यानंतर दुसरी छोटी मोठी खरेदी होती ती केली. देवांसाठी फुलं आणली आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर बघा, पंचधातूच्या मूर्त्या ज्या असतात ना आपल्या देवघरामध्ये, त्यांच्यासाठी मी हे सगळं घरचं सोल्युशन तयार करते. तर साधं आपलं बेसन, कच्चं दूध, मध, साखर असेल, दही त्यामध्ये घेतलेलं आहे. त्याचं जे मिश्रण आहे ते तयार करून घेतलं आणि देवांना बघा पायापासून ते डोक्यापर्यंत सगळ्या देवांना असं लावून घेतलं आणि देवसुद्धा एका ताटामध्ये म्हणजे ताम्हणामध्ये काढून घेतलेत आणि ठेवलेत. आता ते 15 ते 20 मिनिटं असे बाजूला ठेवायचे. त्यानंतर आहे ना देवघराची इकडे मी साफसफाई सगळी करून घेतली, पूर्ण देवघर खाली करून घेतलेलं आणि चांगले वस्त्र त्यामध्ये अंथरून घेतलेले आहेत. आणि मूर्त्या बघा किती कोऱ्या करकरीत जशा निघालेल्या आहेत आणि खरंच खूप प्रसन्न झालेलं घरामध्ये, खूपच भारी वाटत होतं. त्यानंतर उंबरठ्याची हळदीचं लेपन लावून पूजा वगैरे केली, रांगोळी काढली दारामध्ये आणि आपली घरामध्ये म्हणजे किचनमध्ये अन्नपूर्णा माता आणि अग्निदेवतेचा वास असतो, तर शेगडीलासुद्धा हे केलं, हळद कुंकू फुलं वाहून घेतलं. आणि ही आहे माझी खरेदी. तर आपल्या घरातनं किती काही असलं तरी ते कमीच पडतं, तर मला एक स्प्रेची बॉटलसुद्धा घ्यायची होती, ती घेतली. आणि बादली मला तिथे आवडली छोटीशी, तर म्हटलं कधी मिसळपाव वगैरे काही केलं की बरं वाटतं ठेवायला. आणि हे मिठासाठी आणलं आहे मी, काचेच्या भांड्यामध्ये मीठ ठेवतात ना म्हणून. काचेचा एक मोठा बाऊलसुद्धा आणला. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा.